स्वामी समर्थ. सज्जनो, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये इतर काही गोष्टी समजून घेणं गरजेचं होत असल्या कारणाने मूळ विषयापासून आपण थोडं बाजूला झालो, विषयांतर झालो. पण तो विषय देखील तितकाच महत्त्वाचा होता, समजून घेणं गरजेचं होतं. आणि म्हणून करता त्या क्षेत्रात आपण तो विषय समजून घेतला. मुळात अध्यात्म हा एक असा विषय आहे की ज्यामध्ये यज्ञ, याग, पूजा, ध्यान, धारणा, नानाविध प्रकारच्या संकल्पना आणि परमेश्वराच्या चरणावर लीन होणं, नतमस्तक होणं यासाठी दिलेले जेही काही मार्ग आहेत त्याचा अवलंब ज्या क्षेत्रात होतो त्याला अध्यात्म असं म्हटलं होतं. तर या सर्व गोष्टींमुळे मानवाचे कल्याण होणे, त्याच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या संकटांचं परिमार्जन होणे हा एकमेव उद्देश त्या ठिकाणी असल्या कारणाने या परमेश्वराने निर्माण केलेल्या अध्यात्म मार्गाचा अवलंब कशा पद्धतीने करावा आणि कशा पद्धतीने केल्याने आपल्याला अत्यंत सोप्या, सरळ आणि सन्मार्गाच्या मार्गाने अध्यात्माची गोडी अनुभवता येते. ज्याला आपण आपला 5वा वेद म्हणतो त्या गुरुचरित्रात अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 42 ते 64, अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 42 ते 64 ह्यामध्ये सर्व प्रकारच्या विधी कशा पद्धतीने निर्माण झाल्या, यज्ञ, यागादी कर्मकांड कशा पद्धतीने सुरू झालं याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने परमेश्वराचं अधिष्ठान प्राप्त करत असताना काही गोष्टीचा विचार आपल्याला अत्यंत शांत आणि एकाग्रतेने करणं गरजेचं ठरतं. सर्वप्रथम ह्या 5व्या वेदात दिल्याप्रमाणे 4 युगांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे. पहिला युग होता सत्ययुग, कृतयुग. सर्व बाजूने सत्य आणि फक्त सत्यच त्या ठिकाणी तुम्हाला सापडलं. सत्य धर्म परायण योग, नाना प्रकारचे ऋषीमुनी, नाना प्रकारचे देव धर्मांची आणि त्यांना आपण मूळ स्वरूपात म्हणतो ते परब्रह्म ओंकार स्वरूप असलेलं ते ध्यान त्या ठिकाणी अस्तित्वात होतं. आणि त्यानंतर त्या युगामध्ये सर्वसामान्य माणसांना, भविष्यात येऊ घातलेल्या माणसांना कशा प्रकारे स्वतःचा विचार आणि दुःख दूर करता येईल याचा विचार त्या सत्ययुगापासून सुरू झालेला होता. याच सत्ययुगामध्ये नानाविध प्रकारच्या वेद रचना झाल्या, 18 पुराण देखील निर्माण झाले. परंतु ते सगळे मुखोद्गत स्वरूपातले होते, लिपीचा शोध लागलेला नव्हता. त्यानंतर दुसरं युग सुरू झालं, त्रेतायुग. ह्या त्रेतायुगाचा मात्र खऱ्या अर्थाने अगदी स्पष्ट उल्लेख 2ऱ्या अध्यायातल्या त्या ओवी क्रमांक 42 पासून तर 64 पर्यंत अगदी स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. या युगामध्ये यज्ञ विभागाची सुरुवात झाली. आणि या यज्ञ विभागाची सुरुवात होत असताना कशा प्रकारे यज्ञ असावा, कशा प्रकारे यज्ञाची मांडणी असावी, भूमी कशी असावी
त्याच्याविषयी नानाविध प्रकारचे अनेक संकल्प विकल्प त्या ठिकाणी निर्माण केले, चाकले गेले. अनेक प्रकारच्या धर्मग्रंथांची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि त्यातून सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु या युगातही प्रत्यक्षपणे यज्ञ झाला नाही. त्यानंतर सुरू झालं द्वापार युग. या युगाचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्षत्रिय क्षेत्रात कार्य करणारं युग होतं. या युगामध्ये काही सत्य धर्मपरायण निघाले तर काही असत्याच्या मार्गाने जाणारे निघाले. काही दोन्हीतूनही बाहेर असलेले निष्क्रिय असे असले. आणि म्हणून जे सत्य धर्मपरायण प्रेमळ शांततेने एकाग्रतेने एकनिष्ठेने एक सद्भावनेने जे जागृत अवस्थेत कार्य करत होते त्यांना देव ही संज्ञा प्राप्त झाली. आणि जे अत्यंत क्रूर दृष्ट दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मानणारे स्वतः निष्क्रिय असलेले परंतु आपल्या त्या क्रूरतेच्या अतिशय परिमार्जित असलेले असे ते दानव राक्षस या स्वरूपात गणले गेले. आणि याच युगामध्ये देवांना प्रतिस्पर्धी देखील निर्माण झाले. आणि मग सुरू झालं ते कलियुग. आता या कलियुगाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की द्वापार युगाचा शेवट आणि कलियुगाची सुरुवात या संधी कालामध्ये यज्ञ यागाने कर्मकांड झाल्याच्या नोंदी आपल्याला मिळतात. आणि ह्या नोंदींचा जर आपण विचार केला तर ह्या कलियुगामध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवते की ह्या कलियुगात मानवाचं आयुष्य अल्प आहे. परंतु अल्पसेवेने मोठा लाभ हा वरदान देखील आहे. आणि याच वरदानाचा फायदा सर्वसामान्य माणसांना कशा पद्धतीने घेता येईल, कशा पद्धतीने त्यांचा वापर करून घेता येईल, हे कार्य कशा पद्धतीने केलं जाईल याचा विचार कलियुगात करण्यात आला. या कलियुगामध्ये मानव हा एक असा प्राणी आहे की जो पूर्णपणे निष्क्रिय आहे. कुठलाच ठाम ठोस निर्णय तो घेऊ शकत नाही. जशी हवा येईल जसं वारा येईल तशी पाठ फिरवतो. परंतु हे जरी सगळं सत्य असलं तरी त्याला परमेश्वराने दिलेलं जे वरदान आहे ते वरदान, त्या वरदानाचा जर फायदा घ्यायचा ठरवला तर निश्चितपणे मनुष्य स्वतःच्या सर्व दुःखांवरती मात करू शकतो. आणि अशा पद्धतीने हे कार्य त्या ठिकाणी सुरू झालं. हे कार्य त्रेतायुगात सुरू झालेल्या यज्ञ विभागाला खऱ्या अर्थाने मूळ स्वरूप, मूर्त स्वरूप जर कुठे मिळालं असेल तर ते फक्त कलियुगात मिळालं. या कलियुगामध्ये नानाविध प्रकारचे यज्ञ यागाचे कर्मकांड सुरू झाले. नानाविध प्रकारच्या संकटांवर मात करण्यासाठी लोकांना नानाविध प्रकारचे मंत्र तंत्र, त्याच्याप्रमाणे पूजा पूजेचे विधान, पूजेचे प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. सामान्य माणसापर्यंत ही गोष्ट येऊन पोचणार होती, पोचवायचीच होती. आणि याचाच विचार ब्रह्मभूत दादांनी त्यावेळेस केलेला होता. कोणत्या इष्ट देवता माणसाला त्वरित वरदान देऊ शकतात, कोणत्या देवांची पूजा केली की माणसाच्या इच्छित जे कार्य आहे, जो संकल्प आहे तो पूर्णत्वाला जाऊ शकेल, कोणत्या देवांची स्थापना केल्यानंतर, कोणत्या देवांना त्या ठिकाणी बोलावल्यानंतर, कोणत्या देवांच्या माध्यमातून आपण आपलं इच्छित कार्य संपूर्णपणे यथोचितपणे पार करू शकू, या सर्व गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला. आणि
विभागाची रचना झाली. या यज्ञ विभागाच्या रचनेमध्ये नानाविध प्रकारचे यज्ञ यागाचे कर्मकांड कशा पद्धतीने करायचे, कुठल्या पद्धतीने या ठिकाणी केलं म्हणजे आपल्याला माणसांना सहज शक्य होईल, या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला गेला आणि यज्ञ विभागाची निर्मिती झाली. या यज्ञ विभागामध्ये सर्वात अगोदर शोधलं गेलं ती भूमी. ही भूमी कशी असावी, कुठे असावी, किती लांबी रुंदीची असावी, कशा पद्धतीने त्याचा विनियोग आणि उपयोग करून घेतला जावा, या सर्व गोष्टीचा अधोरेखित स्वरूपात विचार विनिमय झाला. नानाविध प्रकारच्या धर्म मार्तंडांना त्या ठिकाणी पाचारण केलं गेलं. त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या अनुभवाने आणि त्यांच्या त्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे मूळ विषयाला गालबोट न लागता हा यज्ञविधी त्या ठिकाणी सुरू झाला. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष स्वरूपात उपयोग मानवाला कशा पद्धतीने करता येईल, या प्रत्येक गोष्टीवरती सामान्य माणसाला त्याचा फायदा कसा घेता येईल, या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रकाश झोत टाकण्याचा हा एक मार्ग व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत आणतो आहे. यामागे माझा उद्देश फक्त सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा हे कार्य समजलं पाहिजे. तसं तर धर्म मार्तंडाने अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कृत्या वापरून वेगवेगळ्या पद्धतीने ग्रंथांची रचना करून नानाविध प्रकारच्या ज्या संकल्पना असतात त्या संकल्पना मांडलेल्या आहेत. परंतु जिथे माणसांना स्वतःची मातृभूमी, मातृभाषा देखील पूर्णपणे अवगत होत नाही, त्या माणसांना संस्कृत, हिंदी सारखे मोठे हे मानणे शक्यच नाही. आणि म्हणून करता कुठल्याही प्रकारे स्वतःच्या जीवाला त्रास न करून घेता सहज पद्धतीने हे कार्य माणसाला कसं अवगत होईल, सामान्य माणसाला यज्ञ विभाग कसा समजेल, पूजा विधी कशा करायच्या, पूजा केल्यानंतर काय फळ मिळतं, ते कुठल्या मार्गाने मिळवायचं असतं, या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे हे कार्य जर आपण एकनिष्ठेने, एक भावनेने पूर्णत्वाला नेलं तर कोणीही आपल्याला गृहीत धरू शकत नाही. कोणीही आपल्याला वेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या विचाराने भ्रमित करू शकणार नाही. अनेक प्रकारचे लूटमार करणाऱ्यांना त्या ठिकाणी आळा बसेल. लूटमार करणाऱ्यांना लूटमार कशा पद्धतीने थांबवावी याचं मार्गदर्शन सामान्य मनुष्य अत्यंत सन्मार्गाच्या मार्गाने त्यांना देण्यास सक्षम होईल. आणि म्हणून करता हा एक सोपा, साधा आणि सरळ मार्ग तुमच्यापर्यंत या ठिकाणी आणलेला आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. रोज आपल्याला व्हिडिओ देणं जरी शक्य नसलं तरी दर गुरुवारी तर निश्चितपणे असतो, पण तरी सुद्धा आता लवकरात लवकर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण प्रत्येक क्षेत्रात काही महत्वाच्या गोष्टी सांगत असताना इतर काही गोष्टी समजावून सांगणं गरजेचं ठरतं आणि त्यामुळे थोडंसं विषयांतर होतं. विषयांतर झाल्यानंतर मग त्याचा ओवापोह होतो आणि मग परत मूळ जागेवर यायला थोडा वेळ लागतो. या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आता आपण लवकरात लवकर हे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा पद्धतीने हे सर्व समजावून घेऊन त्याच्यावरती योग्य तो अभ्यास करून व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा समजावून घ्या आणि सक्षम व्हा. स्वतःच्या इच्छा, आशा, आकांक्षा स्वतःच्याच बुद्धी चातुर्यावरती कशा पद्धतीने पूर्णत्वाला
कोणीही आपल्याला गृहीत धरू शकत नाही, कोणी आपल्याला भ्रमित करू शकत नाही, कोणी आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने, चुकीच्या मार्गाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने एक प्रकारे गलिच्छ वातावरणात निर्माण करून आपल्याला भ्रमित करणं, या गोष्टी थांबता येऊ शकतात. आणि म्हणून करता या सर्व गोष्टी आपल्याला टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. यज्ञभूमी काय असते, कशा प्रकारे मांडणी असते, तिथे काय काय करावं लागतं, कशा पद्धतीने कार्य केले असतात, आपण काय करायचं, पुरोहिताने काय करायचं, आणि ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या आयोजकांनी कुठल्या पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे. केवळ बोर्डावरती नाव येणे, फोटो टाकणे आणि केवळ नावाचा उल्लेख झाला म्हणजे सर्व काही मिळालं असं होत नसतं. तर नावाचा उल्लेख झाला म्हणजे कार्य करण्याचा एक प्रकारे अधिकार प्राप्त झाला आणि त्या अधिकाराला आपण योग्य तो न्याय द्यावा, ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून करता दर गुरुवारी आपल्याला या गोष्टी समजावून सांगणार आहे, समजावून देणार आहे. समजून घ्यायचं नाही घ्यायचं हे ज्याने त्याने जास्त ठरवायचं आहे. मी माझं कार्य करतो, तुम्ही देखील तुमचं कार्य करा, समजून घ्या आणि योग्य त्या पद्धतीने स्वतःच्या संकटावरती स्वतः मात करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.